आणि आताची एक महत्त्वाची बातमी येणार आहे। बीएसटी संदर्भातलीच एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। 4 दिवसांपासून हा संप सुरू आहे। बेस्टच्या संपाविरोधात मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली आणि यात काही वेळातच म्हणजे 1:15ला बेस्ट कामगार संघटनांचे प्रतिनिधी बेस्ट प्रशासनाच्या प्रतिनिधींना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तर बेस्टच्या संपावर मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्याचं कळतंय। राज्य सरकार मध्यस्थी करायला तयार असल्याची माहिती कळते आणि आता कोर्टाच्या भूमिकेवर राज्य सरकारची नजर असणार आहे। विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। विवेक, आता हायकोर्टातल्या घडामोडींकडे देखील लक्ष असणार आहे। काय आपण आतापर्यंत काय झालंय आणि आतापर्यंत साधारण कधीपर्यंत निकाल किंवा याच्या पुढचं आपण म्हणू शकतो पाऊल अपेक्षित? साधारणतः 1:15 वाजता मुंबई हायकोर्टात या प्रकरणावर पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। राज्य सरकारतर्फे महाधिवक्त्यांनी असं म्हटलं की मुळात संपकर्त्यांना संप करण्याचा अधिकार आहे, त्यांना आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे, मात्र ज्या पद्धतीने संप सुरू आहे त्यामुळे सर्वसामान्यांना त्रास होतो आहे। यावर कोर्टानं बेस्टचे जे प्रशासनाचे जे कोणी अधिकारी असतील ते आणि संपकरी म्हणजे कामगार नेते जे कोणी असतील जे सध्या संपात पुढाकार घेत आहेत त्यांनी कोर्टात हजर राहावं आणि आपापली भूमिका मांडावी असे आदेश दिलेले आहे। खरं तर 12:15 वाजता ही सगळी सुनावणी सुरू झाली होती आणि त्यानंतर एक तासाची मुदत देण्यात आली ह्या सगळ्या प्रतिनिधींना कोर्टामध्ये हजर राहण्यासाठी। बघावं लागेल आपल्याला नेमकं कोर्टात काय होतंय आणि त्याचबरोबर आपण बघतोय की राज्य सरकार देखील या बेस्टच्या संपाबाबत आता लक्ष देत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं फोनवरून बोलणं झालं असं आपल्याला समजतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या राष्ट्रीय परिषदेसाठी सध्या दिल्लीत गेलेले आहेत आणि तिथून त्यांनी उद्धव ठाकरेंना फोन केलेला आहे। महापौर बंगल्यावर पुन्हा एकदा 2 वाजता या सगळ्या म्हणजे बेस्ट कृती समिती ज्यात कामगार नेते असतील ते आपले म्हणणं मांडतील। पुन्हा एकदा बेस्ट प्रशासनातर्फे आपली भूमिका मांडली जाईल। मुंबई महानगरपालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उद्धव ठाकरे हे सगळे तिथे उपस्थित असतील आणि त्यातून पुन्हा एकदा ह्या संपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, कारण मुंबईच्या इतिहासातला हा सर्वात लांबलेला संप आहे। पूर्वी 97 मध्ये हा 3 दिवसांचा संप झाला होता, मात्र आता 4था दिवस सुरू आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे मुंबईकर त्याचबरोबर बेस्टचे जे कर्मचारी आहेत या दोघांनाही त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे लवकरात लवकर तोडगा निघाला पाहिजे अशी सगळ्यांचीच भूमिका आहे। निश्चितच धन्यवाद विवेक या माहितीबद्दल। आपण बघतोय लवकरात लवकर यावर तोडगा काढला जावा अशी मागणी सातत्यानं होते। बघूयात आज दिवसभरात नेमकं काय घडामोडी घडतात। आणि या संदर्भातली महत्त्वाची बातमी म्हणजे काही वेळातच महापौर बंगल्यावर आता मीटिंग होणार आहे एक, आणि ज्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्याचबरोबर महापौर विश्वनाथ महाडेश्वर, बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर, आयुक्त अजय मेहता आणि बेस्ट युनियनचं शिष्टमंडळ या बैठकीत सहभागी होणार आहे। या बैठकीला बेस्ट कर्मचारी कृती समितीचे महासचिव शशांक राव यांनाही बैठकीसाठी पाचारण करण्यात आलेलं आहे। आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी शशांक राव यांच्या नेतृत्वात शिरोडकर सभागृहात कार्यकर्ता मेळाव्याचं दुपारी आयोजन देखील करण्यात आले। उदय जाधव आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। उदय, आज तरी तोडगा निघावा अशीच सगळीकडून मागणी होतीये, कारण 4था दिवस आहे आजचा आणि मुंबईकर वेठीला धरले जात आहेत। काय घडामोडी घडतात? खरं तर रेणुका, मुंबईकर खूप वाट पाहत आहेत की बेस्टचा संप जो आहे तो कधी मिटणार, मात्र अजून त्या संदर्भात कुठलीही सकारात्मक बाजू जी आहे ती समोर आलेली नाही आहे। आता थोड्याच वेळात महापौर बंगल्यावरती विश्वनाथ महाडेश्वर तसेच इतर पदाधिकारी आणि संपकरी जे बेस्टचे कर्मचारी आहेत त्यांचे संघटनेचे जे प्रतिनिधी आहेत ते सर्वजण महापौर बंगल्यावरती येणार, त्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे। मात्र या बैठकीत सुद्धा येण्यापूर्वी त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत बेस्ट कर्मचाऱ्यांनी त्या मागण्यांमध्ये कुठेही आम्ही तडजोड करणार नाही अशी ठाम भूमिका बेस्ट कर्मचारी संघटनांनी घेतलेली आहे। त्यामुळे आजच्या होणाऱ्या बैठकीमध्ये सुद्धा मार्ग निघेल का, संप मिटेल का याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत। आपल्याला जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार आजही बेस्टचा संप मिटेल याबद्दल शंका उपस्थित केली जाते। आजही मिटण्याची शक्यता जवळपास कमी आहे, कारण ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या जर पूर्ण करायच्या असतील तर मुंबई महापालिकेच्या बजेटमधून त्या संदर्भात विशेष तरतूद करावी लागेल आणि त्याचबरोबर बेस्टचं जे विलिनीकरण मुंबई महापालिकेमध्ये करण्यात आलेलं आहे, मुंबई महापालिकेमध्ये या संदर्भात प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे, मात्र जी अंतिम प्रस्तावाची जी मंजुरी आहे ती राज्य सरकारकडे गेलेली आहे। राज्य सरकारने अजून त्या संदर्भात काही मंजुरी दिलेली नाही आहे, त्यामुळे जर विलिनीकरण झालं तर मार्ग निघेल। राज्य सरकारने या संदर्भात अंतिम मंजुरी दिली तर तात्काळ प्रश्न सुटू शकतो, मात्र अजूनही त्या संदर्भात कुठलंही पाऊल उचलले गेले नाही। आता जसं आपल्याला माहिती मिळते की मुख्यमंत्र्यांनी देखील या संदर्भात पुढाकार घेतलेला आहे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केलेली आहे, मात्र नेत्यांची चर्चा झालेली आहे, मात्र प्रत्यक्षात कामगार संघटनाशी चर्चा होऊन त्यातून तोडगा निघेल का हे आता पाहावं लागणार आहे। पुढच्या काही मिनिटातच महापौर बंगल्यावरती बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये आजचा संप मिटेल का, मुंबईकरांना निश्चितच उदय, याच प्रश्नाचं उत्तर काही वेळातच मिळेल का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल।